KNH न्यूज 24 खून करून प्रेत नदीत फेकले, प्रेमीयुगुल पोलिसांच्या जाळ्यात। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी गावच्या शिवारात गोदावरी नदीपात्रालगत आढळलेले अनोळखी प्रेत ही साधी घटना नसून थरकाप उडवणारा खून असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे। तब्बल 4 दिवसांच्या काटेकोर तपासानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या खुनाचा तपास उलगडत आरोपी प्रेमीयुगुलासह तिसऱ्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत। ऑगस्ट 12 रोजी मुंगी शिवारात अंदाजे 30 वर्षांचा मृतदेह मिळाला होता। गळा धारदार हत्याराने कापल्याचे स्पष्ट होताच संशय गडद झाला। तपासादरम्यान मृत व्यक्ती हा छत्रपती संभाजीनगर येथील सचिन पुंडलिक कांताडे, वय 32, राग कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हारसूल असल्याचे निश्चित झाले। तपासात धक्कादायक बाब समोर आली की सचिनचा खून प्रेमसंबंधातील वादातून करण्यात आला होता। आरोपी महिला भारती रवींद्र दुबे व तिचा प्रियकर दुर्गेश मदन तिवारी यांनी सचिनला जुलै 31 रोजी रात्री बोलावून घेतले। त्यानंतर त्यांच्या साथीदार अफरोज खान, राग खटखट गेट, संभाजीनगर याच्या मदतीने सचिनचा गळा धारदार चाकूने कापला व अफरोजच्या कारमध्ये टाकून प्रेतासह कपडे आणि हत्याराची विल्हेवाट लावली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुलढाणा जिल्ह्यात धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले। सलग चौकशीत अखेर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। मयताचा भाऊ राहुल अंताडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नं 720/2025 कलम 103.135 भा. न्या. सम. 2023 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे। ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। सलग प्रयत्नांमुळे संशयास्पद मृत्यूचे गूढ फक्त 4 दिवसांत उकलण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी।